शेतकरी बांधवांनो, आत्ताच 7 मिनिटांपूर्वी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशानंतर आता पीक विमा योजनेचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आणि आजपासून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पीक विम्याचे पैसे जमा करायला सुरुवात झाली आहे। ही अधिकृत बातमी आत्ताच कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव असे आहेत जे मागच्या कित्येक महिन्यांपासून पीक विम्याची वाट बघत बसले होते। रोज बातम्या बघत होते, आज येणार उद्या येणार, पण पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नव्हते। अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। आत्ताच राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट पीक विम्याचं संपूर्ण वितरण आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सुरू करण्यात येत आहे। शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, केंद्र सरकारकडून वेगळी रक्कम आणि राज्य सरकारकडून वेगळी रक्कम अशी दोन्ही ठिकाणांहून पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। प्रत्येक शेतकरी बांधवांना हेक्टरी 12,000 रुपयांपासून ते तब्बल 74,678 रुपयांपर्यंत पीक विमा आता मंजूर झाला आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं, तब्बल 74,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम हेक्टरी प्रमाणात काही शेतकऱ्यांना मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात प्रश्न आला असेल की 74,000 रुपये हेक्टरी एवढी मोठी रक्कम नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहे आणि पहिल्या टप्प्यात पीक विम्याचं वाटप कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये होणार आहे, तसंच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली कोणती 2 कामं तुम्हाला करावी लागणार आहेत। ही सगळी अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ अर्धवट सोडून अजिबात जाऊ नका शेतकरी बांधवांनो। शेतकरी बांधवांनो, 1 मिनिट आता लक्ष द्यायचं आहे। बघा, आलेल्या माहितीनुसार आता एप्रिल 2026 मध्ये रब्बी हंगामाच्या 2025 ते 26 साठी गहू, हरभरा, ज्वारी या पिकांच्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचे दावे जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। हे वाटप एप्रिल 2026 पासून ते जून 2026 पर्यंत टप्प्याटप्प्यानं होणार आहे। त्यामुळे एकाच दिवशी सगळ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत। लक्षात ठेवा शेतकरी बांधवांनो, प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती वेगवेगळी रक्कम जमा करण्यात येणार आहे। कुणाला 12,000 रुपये मिळणार, कुणाला 15,000 मिळणार, कुणाला 17,000 मिळणार, कुणाला 20,000 ते 25,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळणार आणि काही तुरळक शेतकऱ्यांना तर तब्बल 74,678 रुपयांपर्यंत रक्कम हेक्टरी प्रमाणात मिळणार आहे। खऱ्या अर्थानं शेतकरी बांधवांसाठी आता लॉटरी लागली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलं होतं की शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची 5,000 नाही, 10,000 नाही, 15,000 नाही, तर डायरेक्ट 17,000 रुपये आम्ही देणार आहोत। त्यांची ही घोषणा आता प्रत्यक्षात उतरताना पाहायला मिळत आहे। डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। एकदा सरकारकडून डीबीटीला मान्यता मिळाली आणि पैसे वाटप सुरू झालं की तिकडून पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा होण्यासाठी फक्त 30 ते 35 मिनिटं लागणार आहेत। आता सर्वात 1 रुपयात पीक विमा योजना आता रद्द करण्यात आली आहे। त्याऐवजी आता शेतकऱ्यांना प्रमाणित प्रीमियम भरून विमा घ्यावा लागणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 74,678 रुपयांची एवढी मोठी रक्कम कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार ते आधी बघा। सरकारनं स्पष्टपणे सांगितलंय, ही मोठी रक्कम केळी उत्पादक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। गतवर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे, वादळामुळे, अतिवृष्टीमुळे केळी उत्पादक शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सोसावं लागलं होतं। केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या। त्यामुळे अशा शेतकरी बांधवांना सरकारनं उच्च आणि निम्न तपासणीची भरपाई म्हणून हेक्टरी 74,678 रुपये मंजूर केले आहेत। आता कोणकोणत्या तालुक्यांमधील केळी उत्पादक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळणार ते बघा। शेतकरी बांधवांनो, पहिला तालुका म्हणजे मुदखेड तालुका, दुसरा तालुका बारड तालुका आणि तिसरा तालुका अर्धापूर तालुका। या 3 महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून तब्बल
74,678 रुपये हेक्टरी प्रमाणात जमा करण्यात येणार आहेत. या 3 तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 16 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार ते बघा. सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या बँक खात्यावरती 100% पीक विमा जमा होणार आहे. यादी शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा. सगळ्यात पहिला जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामधील पीक विमा मागच्या काही महिन्यांपासून रखडलेला होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लाखो शेतकरी बांधवांना आता सर्वात आधी पीक विमा मिळणार आहे. नाशिक शहर, येवला तालुका, सिन्नर तालुका, निफाड तालुका, दिंडोरी तालुका या तालुक्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर दुसरा मोठा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा. सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, माढा, करमाळा, माळशिरस, अक्कलकोट, बार्शी या तालुक्यांमधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण पैशांचं वितरण करण्यात येणार आहे. त्यानंतर तिसरा जिल्हा धाराशिव जिल्हा. धाराशिव, कळंब, भूम, परंडा, वाशी, तुळजापूर, उमरगा या तालुक्यांमधील शेतकरी बांधवांना डीबीटीच्या अंतर्गत रक्कम जमा करण्यात येणार आहे. चौथा जिल्हा अहिल्यादेवीनगर जिल्हा. या जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमध्ये पूर्ण पैशांचं वाटप केलं जाणार आहे. पाचवा जिल्हा बुलढाणा जिल्हा आणि 6वा जिल्हा बीड जिल्हा. या दोन्ही जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये पीक नुकसान भरपाईचे पैसे शेतकरी बांधवांना डायरेक्ट मिळणार आहेत. त्यानंतर नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड, बारड, अर्धापूर या 3 महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकरी बांधवांना हेक्टरी 74,678 रुपये मिळणार आहेत. पुढे जालना, परभणी, इंगोली, लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला आणि सांगली या जिल्ह्यांचा देखील या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे जमा होणार आहेत. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली कोणती 2 कामं तुम्हाला करावी लागणार ते बघा. लक्षात ठेवा, ही 2 कामं जर तुम्ही केली नाहीत तर तुमच्या बँक खात्यावरती पीक विमा अजिबात जमा होणार नाही. कितीही पात्र शेतकरी असाल तरी ही 2 कामं पूर्ण केल्याशिवाय सरकार तुम्हाला 1 रुपया देखील देणार नाही. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे ई-केवायसी. प्रत्येक शेतकरी बांधवानं आपली ई-केवायसी प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून घ्यायची आहे. जर तुम्ही अजून ई-केवायसी केली नसेल तर आजच जवळजवळच्या CSC सेंटरवरती जाऊन ई-केवायसी पूर्ण करून घ्या. ई-केवायसी शिवाय पीक विमा 1 रुपया देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे उन्हाळी ई-पीक पाहणी. 8 एप्रिल 2026 पासून उन्हाळी ई-पीक पाहणी सुरू करण्यात आली आहे. ही पीक पाहणी पूर्ण करणं प्रत्येक शेतकरी बांधवासाठी अनिवार्य असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे. ही पाहणी जर पूर्ण केली नाही तर तुमचं नाव पीक विम्याच्या यादीमध्ये येणार नाही. त्यामुळे तात्काळ उन्हाळी ई-पीक पाहणी पूर्ण करून घ्या. त्यासोबतच अत्यंत महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे फार्मर ID कार्ड तयार ठेवा आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. या सर्व गोष्टी पूर्ण केल्या तरच तुमच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा जमा होईल. शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, हे वाटप टप्प्याटप्प्यानं होणार आहे. काही शेतकऱ्यांना आज मिळतील, काहींना उद्या मिळतील, काहींना परवा मिळतील, काहींना एप्रिल महिन्यात, काहींना मे महिन्यात तर काहींना जून महिन्यात मिळतील. त्यामुळे जर आज पैसे आले नाहीत तर अजिबात घाबरून जाऊ नका, चिंता करत बसू नका. पात्र प्रत्येक शेतकरी बांधवाच्या खात्यावरती पीक विमा 100% जमा होणारच आहे. शेतकरी बांधवांनो, काही ठिकाणी पीक विमा रखडलेला असेल किंवा तुमच्या खात्यावरती आलेला नसेल तर तुमच्या नजीकच्या कृषी विभागाशी तात्काळ संपर्क साधा किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी भेटा. म्हणजे तुमच्या पीक विम्याची खरी स्थिती तुम्हाला कळेल आणि पीक विमा लवकर मिळण्यास मदत होईल. तर शेतकरी बांधवांनो, लक्षात ठेवा, केळी उत्पादक शेतकऱ्यांना मुदखेड, बारड आणि अर्धापूर या तालुक्यांमध्ये
हेक्टरी 74,678 रुपये मिळणार. इतर 16 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 12,000 ते 25,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळणार. ई-केवायसी आणि उन्हाळी ई पीक पाहणी ही 2 कामं तात्काळ पूर्ण करायची आहेत. फार्मर आयडी कार्ड आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक तयार ठेवा आणि एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यानं पीक विम्याचं वाटप होणार आहे. ही होती अधिकृत 100% खरी बातमी. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लाईव्ह महाराष्ट्र 24 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑल वरती नक्की टाका आणि ही व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वाची माहिती मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.